पुस्तके जाळले, इतिहास नाही, त्याने वास्तू पाडल्या, आमचा विश्वास नाही. सलग 3 महिने धगधगणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळा साक्षी आहेत की भारतीय ज्ञानाचा हेवा करणाऱ्यांची लायकी काय आणि आमची उंची काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे ठिकाण होतं नालंदा विद्यापीठ, जगातील पहिलं पूर्णपणे निवासी विद्यापीठ, जेथे शिकवण्यासाठी राजा असो वा रंक, प्रत्येकाला एका साध्या रक्षकाची कठोर परीक्षा पार करावी लागायची. आजच्या या 40 प्रवासामध्ये आपण नालंदाच्या निर्मितीपासून त्यांच्या सुवर्ण काळातील सत्तेच्या प्रवासातून ते त्याच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अंतापर्यंतचा संपूर्ण इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. आणि चला सुरू करूया इतिहासाचा हा अंगावर काटा आणणारा प्रवास. या इतिहासाचा पहिला टप्पा सुरू होतो इसवी सनाच्या 5व्या शतकात, साधारणतः 450 इसवी सन. संपूर्ण भारतावर बौद्ध आणि सनातन संस्कृतीचा प्रभाव होता. गुप्त वंशाचा जो महान सम्राट कुमारगुप्त प्रथम याने जेव्हा बिहारच्या मगध प्रांतात एका विशाल ज्ञान केंद्राची पायाभरणी केली, तो म्हणजेच नालंदा विद्यापीठ. या शब्दाचा अर्थ मुळी ज्ञान देणारी जागा असा आहे. कुमारगुप्ताने केवळ इमारत बांधली नाही, तर त्यांनी देशभरातील महान विद्वानांना तेथे एकत्र आणलं मित्रांनो. आणि मग त्यानंतर काय झालं की हुन आक्रमकांचे संकट स्कंदगुप्तांचा पाणिवता केला. म्हणजेच विद्यापीठ उभे राहत असतानाच भारताच्या वायव्य सीमेवरून म्हणजे नॉर्थ वेस्ट बॉर्डरवर एक भयंकर संकट चालून आले होते. ते होते म्हणजेच मध्य आशियातील अत्यंत क्रूर आणि लढाऊ हुन आक्रमक होते. ज्या हुनांनी युरोपचे रोमन साम्राज्य धुळीस मिळवले होते, तेच हुन आपल्या भारताला लुटायला निघाले होते. मग कुमारगुप्ताच्या राजवटीचा हा शेवटचा काळ होता. पण त्याचा धाडसी मुलगा जो स्कंदगुप्त होता, याने हुनांना असं धडा शिकवला की त्यांचा असा काही पाचवंदा केला की त्यांना धुळीस मिळवलं. हुनांचा पराभव करून त्याने नालंदाला आणि आपल्या भारतभूमीला सुरक्षित ठेवले. जर स्कंदगुप्ताने तेव्हा हुनांना हरवलं नसते, तर नालंदाचा इतिहास 5व्या शतकातच संपला असता. हे सुद्धा आपण विचार करू शकतो. स्कंदगुप्ताच्या या पराक्रमामुळे नालंदाला पुढील 500 वर्षाचे अभयदान मिळाले. म्हणजे स्कंदगुप्ताचं किती मोठं कार्य आहे की या स्कंदगुप्तामुळे आज नालंदाचा इतिहास आपल्याला कळाला. नाही तर काही वर्षापूर्वीच नालंदा धुळीस मिळाला असता. त्यानंतर नालंदाच्या कारकिर्दीत वर्धन घराणे आणि त्यांनी 100 गावांचं दान केलं. ते म्हणजे 6व्या शतकात आणि 7व्या शतकात गुप्त साम्राज्य जेव्हा कमकुवत झालं होतं, तेव्हा नालंदाचा जो दिवा विझला नाही. कारण भारताच्या गादीवर आला होता कनौजचा सम्राट, तो म्हणजेच हर्षवर्धन राजा. हर्षवर्धन बौद्ध धर्माचा मोठा असा पाठीराखा होता. त्याने नालंदा विद्यापीठाला पूर्णपणे असं राजाश्रय दिला होता. आणि हर्षवर्धन राजाने विद्यापीठाचा खर्च चालवण्यासाठी 100पेक्षा जास्त गावे दान दिली होती. या गावातून येणाऱ्या जो कर होता, रेव्हेन्यू होता, विद्यापीठातील 10,000 आणि विद्यार्थी आणि 2,000 शिक्षकांचे राहणे, जेवण, कपडे आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पैशाची चिंता न करता केवळ आणि केवळ ज्ञानाची साधना करता येत होती. आता त्यानंतर काय झालं की चीनी प्रवासी हुयेन सांग म्हणजे हा पण या विद्यापीठामध्ये शिकायला आला.
आणि मग चीनमधून एक तरुण प्रवासी म्हणजेच बौद्ध धर्म आणि ज्ञानाच्या शोधात हजारो किलोमीटरची पायपीट करत भारतात आला, तो म्हणजेच चीनी प्रवासी ह्युएन नालंदाच्या भव्य मुख्य दरवाजावर जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्याची पात्रता जेव्हा तपासण्यासाठी तेथे असणाऱ्या द्वारपंडिताने म्हणजे गेटकीपर असायचे त्यांची तोंडी परीक्षा घेतली, म्हणजे ह्युएन याची. आणि ह्युएन आपल्या पुस्तकात लिहिले की येथली प्रवेश परीक्षा इतकी कठीण होती की 10 पैकी 7 ते 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण व्हायचे. आणि ह्युएन नालंदामध्ये 5 वर्षे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो तेथेच शिक्षक बनला. त्याने लिहून ठेवलेल्या म्हणजे त्यांचा जो प्रवास वर्णन आहे त्या प्रवास वर्णनामध्ये आज आपल्या म्हणजे लिहून ठेवले की नालंदाबद्दल. त्यामुळेच आज आपल्याला कळालं की नालंदामध्ये केवळ धर्मच नाही तर खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, गणित, वैद्यकशास्त्र आणि तर्कशास्त्र, लॉजिक यासारखे प्रगत विषय सुद्धा शिकवले जात होते. म्हणजे जवळजवळ सगळेच विषय येथे शिकवले जात होते. त्यानंतर नालंदात जो साम्राज्य होते त्यात पाल राजांचा सुवर्ण काळ आला. 8व्या शतकानंतर भारताच्या ज्या पूर्व भागात पाल साम्राज्याचा म्हणजे पाल एम्पायर होतं त्याचा उदय झाला होता. आणि राजा जो धर्मपाल होता पाल साम्राज्याचा आणि धर्मपाल आणि देवपाल यांनी नालंदाचा मोठा विस्तार वाढवला. आणि मग या काळात जेव्हा नालंदा हे केवळ भारताचे नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बनले होते. तिबेट, कोरिया, जपान, सुमात्रा म्हणजेच इंडोनेशिया आणि इराणमधील जे राज्य होते ते आपले सर्वोत्तम बुद्धिमान मुलांना शिकण्यासाठी या नालंदा विद्यापीठामध्ये पाठवत असत. आणि मग येथे असणारे जे धर्मगंज हे 9 मजली ग्रंथालय होते म्हणजे या नालंदा विद्यापीठातील ते एकदम जगाचं असं आकर्षण होते. आणि त्याचे 3 मुख्य भाग होते बरं का. तर एका भागाचं नाव होतं रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक. या ग्रंथालयात भारताचे महान गणितज्ञ आर्यभट्ट यांच्यापासून ते नागार्जुन यांच्यासारख्या विद्वानांचे मूळ शोधनिबंध आणि हस्तलिखित जतन करून ठेवलेले आहेत. म्हणजे ते सुद्धा येथे शिकून गेले. आणि मग त्यानंतर खिलजीचा म्हणजे या नालंदावर मित्रांनो आता ज्या सत्ता होत्या त्या आल्या. आता आपण येतोय इतिहासाच्या त्या काळ्या पानावर जेथे भारताचा हा दैदिप्यमान इतिहास एका रात्रीत राखेत बदलला. वर्ष होते 1193 इसवी सन. तुर्क आक्रमक बख्तियार खिलजीने उत्तर भारतामध्ये धुमाकूळ घातला होता. आणि या विनाशाची गोष्ट एका विचित्र आजारापासून सुरू होते. ती म्हणजे खिलजी हा भयंकर आजारी पडला होता. त्याच्या छावणीतील मोठमोठ्या हाकिमाने त्यांच्यावर उपचार केले पण त्याचा जो आजार होता ना मित्रांनो तो बराच होत नव्हता. मग अखेर कोणाच्या तरी सांगण्यावरून तो नालंदामध्ये आला. नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेने प्रमुख जे आचार्य राहुल श्रीभद्र म्हणजे यांना त्यांनी पाचारण केले होते. आणि मग खिलजीने अट ठेवली की मी कोणत्याही भारतीय वैद्याचा औषध घेणार नाही. आचार्यांनी एक युक्ती केली. त्यांनी खिलजीला वाचवण्यासाठी एक पवित्र पुस्तक दिले आणि सांगितले की याची रोज काही पाने वाचा, तुम्ही बरे व्हाल. खिलजी ती पाने बोटाला थुंकी लावून उलटत गेला. प्रत्यक्षात आचार्याने त्या पुस्तकाच्या पानाच्या कडांना औषध लावले होते जे थुंकीद्वारे खिलजीच्या शरीरात गेले आणि तो पूर्णपणे बरा झाला. बघा किती असं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण स्वतःचा जीव वाचवणाऱ्या विद्वानाचे आभार मानण्याऐवजी खिलजीने वाईट कृत्य केले. खिलजीच्या मनातील अहंकार जागून उठला. असूया जागी झाली. माझ्या मुस्लिम हकीमांपेक्षा हे भारतीय काफिर जास्त हुशार कसे? या एकाच नीच विचाराने पेटून उठून त्याने नालंदा विद्यापीठ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला. त्याच्या सैन्याने नालंदावर हल्ला केला
हजारो बौद्ध भिक्खू, शिक्षक आणि निरपराध विद्यार्थ्यांना जिवंत कापून काढले किंवा आगीत फेकून दिले. आणि त्यानंतर त्यांनी हात घातला जगातील सर्वात मोठ्या ज्ञान भंडाराला, म्हणजेच नालंदाच्या 9 मजली ग्रंथालयाला आग लावण्यात आली. 9 लाख पुस्तके आणि हस्तलिखित तब्बल 3 ते 6 महिने जळत राहिली ती लायब्ररी. गणिताचे नियम, विज्ञानाचे शोध, आयुर्वेदाची रहस्य सर्व काही महिन्यात कोळसा बनले. भारताचा दैदिप्यमान भूतकाळ एका क्रूर आक्रमकाने एका फटक्यात संपवला. मित्रांनो, नालंदाच्या इमारती जळाल्या, तेथील पुस्तकं राख झाली, पण भारताच्या आत्म्यामध्ये असलेले ज्ञानाची भूक खिलजी कधीच संपू शकला नाही. अनेक शतके हे अवशेष मातीखाली गाडले गेले, पण 1861 मध्ये उत्खनन करून हे वैभव पुन्हा जगासमोर आणले. आणि आज 21व्या शतकात भारताने याच नालंदाच्या भूमीवर बिहारच्या राजगीरमध्ये नवे आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे केले आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते या विद्यापीठाचे उद्घाटन झाले. आणि या गोष्टीचा पुरावा आहे की साम्राज्य येतात आणि जातात, इमारती जळू शकतात, पण भारताचे ज्ञान आणि संस्कृती अमर आहे, ती पुन्हा जिवंत होतेच. मित्रांनो, भारताचा हा गौरवशाली आणि तितकाच वेदनादायी इतिहास आजच्या प्रत्येक तरुणाला माहीत असणे नक्की गरजेचं आहे. जर हा माझा व्हिडिओचा प्रवास तुमच्या मनाला भिडला असेल, तुमच्या अंगावर काटा आणणारा ठरला असेल, तर मित्रांनो, व्हिडिओला आत्ताच लाईक करा. इथे जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण आणि ऐतिहासिक दमदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, नालंदा इतिहासातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा थक्क करून गेला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन आणि थक्क करणाऱ्या इतिहासासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अशीच साथ देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.